जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह जी निवड यादी लागलेली आहे त्यामधून आता पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे त्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एस ओ पीमध्ये नेमक्या कोणकोणत्या पद्धतीने या ठिकाणी मूल्यमापन होणार आहे आणि कशा प्रकारे निवड यादी लागणार आहे, त्यातल्या त्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाच्या बाबी या सर्व गोष्टींवरती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, शिक्षक भरती 2022चा पहिला अध्याय जो आहे संपलेला आहे। ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही त्यांनी फार जास्त निराश न होता नव्या दमाने पुन्हा एकदा नवीन टेटच्या परीक्षेला सुरुवात करायची आहे, परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायची। आणि तुमच्या तयारीला मदत म्हणून आम्ही रहमान पठाण यूट्यूब चॅनल आणि सारथी एज्युकेशनचे ज्ञान वराडे सर जे की IBPS एक्सपर्ट आहे यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलेलो आहे टिपिकल IBPS पॅटर्ननुसार मिशन टेट बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला नियमित सर्व विषयांचे लेक्चर्स असेल, त्यातल्या त्यात PDF नोट्स असेल, त्यातल्या त्यात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, तेही अनलिमिटेड व्ह्यूज विथ 1 इयर व्हॅलिडिटी आम्ही तुम्हाला देतो आहोत। त्यामध्ये तुमच्याकरिता डाऊट क्लिअरिंग सेशन देखील असणार आहे। अगदी IBPSमध्ये एक्सपर्ट असलेली संपूर्ण टीम तुम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी या ठिकाणी असणार आहे। आणि हो, मी देखील तुम्हाला विशेष मार्गदर्शन या बॅचमध्ये करण्यासाठी सदैव तत्पर आहे। जर तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल तर पहिल्या काही उमेदवारांकरिता आपण 15% या ठिकाणी बॅचमध्ये ऑफ देखील ठेवलेला आहे। बॅच जॉईन करण्यासाठी गुगलच्या प्ले स्टोअरवरून तुम्ही रहमान पठाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आणि जर काही समस्या असेल तर संबंधित जो काही नंबर तुम्हाला दिसतो आहे या नंबरवर संपर्क देखील करू शकता। मित्रांनो, तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की आपण जी पहिली बॅच घेतली होती त्या पहिल्या बॅचमधून आपल्या बॅचचे 1000पेक्षा जास्त उमेदवार हे शिक्षक म्हणून आजच्या घडीला रुजू झालेले आहे। आणि मित्रांनो, ज्या उमेदवारांना संपूर्ण बॅच परचेस करण्याची इच्छा नाही आहे, काही विशिष्ट विषय यांना या ठिकाणी जे आहे परचेस करायचे असेल, त्याही उमेदवारांचा विचार करून आपण या बॅचमध्ये प्रत्येक विषयानुसार देखील तुम्हाला बॅचेस परचेस करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे प्रत्येक विषयाचे देखील बॅच या ठिकाणी आहे। आणि ज्या उमेदवारांना या ठिकाणी मराठी समजत नाही आहे, त्यांना इंग्लिशमध्ये हवे आहे, त्यांना इंग्लिशमध्ये देखील स्पेशल बॅच आपण अवेलेबल करून देतो आहे। रहमान पठाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि व्यवस्थितपणाने या ठिकाणी तुम्हाला जी बॅच हवी आहे ती पाहून घ्या, परचेस करा। चला तर मित्रांनो, बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे मुलाखतीसहची प्रक्रिया यापुढे पार पडली जाणार आहे। तर बघा, कालच्या तारखेला म्हणजेच 8/8/2024ला एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता त्यामध्ये हे जे पत्र आहे ते अध्यक्ष किंवा सचिव प्रत्येक जी काही शैक्षणिक संस्था आहे, जी संस्था पवित्र पोर्टलवर मुलाखतीसह या प्रकारामध्ये आलेली होती, त्या सर्वांना दिलेला आहे। याचा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की मुलाखतीसह पदभरतीचा जो विकल्प दिलेले संस्था आहेत त्या संस्था अंतर्गत दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमधील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता यामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे की काय काय होतं, या भरतीचा पूर्ण इतिहास सांगितलेला आहे की कधी बिंदू नामावली अपडेट करण्यात आली, कधी जाहिरात अपडेट करण्यात आली, त्यानंतर कशाप्रकारे या ठिकाणी उमेदवारांकडून पसंतीक्रम घेण्यात आला वगैरे वगैरे साऱ्या गोष्टी। आता यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या महत्त्वाच्या बाबी आपण फक्त बघणार आहोत, कारण तसं जर का आपण एक गोष्टींवरती या ठिकाणी डिस्कस केलं तर कदाचित हा जो व्हिडिओ आहे त्याची लेंथ खूप जास्त होऊन जाणार आहे। बघा, यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी या ठिकाणी 1/10 या मर्यादेमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणासह या ठिकाणी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या या भरतीमध्ये काही जण जे आहे अशा तशा अफवा पसरवताना आपल्याला दिसत आहेत, परंतु आजही या ठिकाणी 1/10 याच प्रमाणावरती उमेदवारांना पाठवण्यात आलेला आहे मुलाखतीकरिता।
म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार आणि एका उमेदवाराला मेरिटनुसार जास्तीत जास्त 10 ठिकाणी जाण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आता यांचं जे मूल्यमापन करायचं आहे त्या संदर्भामध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला आपण SOP म्हणतो आहोत ती देखील निश्चित करण्यात आलेली आहे. आता सदर जे काही मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षक पदभरतीची कारवाई करायची आहे आणि त्याचा उद्देश हा आहे की ही जी पदभरती आहे ती पारदर्शी आणि निपक्षपातीपणे पार पडेल. त्यामुळे उमेदवाराची अंतिम निवड सदर 30 गुणांच्या आधारे केली जावी असं यांनी जे आहे या ठिकाणी आदेशच दिलेला आहे की एकूण मुलाखतीला या ठिकाणी 30 गुण देण्यात आलेले आहे. आता त्या 30 गुणांचं जे काही डिवायडेशन आहे ते कशा प्रकारे करण्यात आलं तर हे जे एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी 6 ऑगस्ट 2024 आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे आयुक्त महोदयांना की SOP नेमकी कोणत्या पद्धतीने कार्य करेल. तर त्यामध्ये काही गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. बघा त्यांनी हे या ठिकाणी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याची जी काही पुढील कारवाई आहे ती अशा प्रकारे करावी म्हणून यांनी या ठिकाणी SOP सांगितलेली आहे. आता त्यामध्ये ज्या 30 गुणांची विभागणी आहे त्या 30 गुणांची विभागणी त्यापैकी 5 गुण असे आहेत की उमेदवाराचं व्यक्तिमत्व याला ठेवण्यात आलेलं आहे. आता उमेदवाराचं राहणीमान असेल, व्यक्तिमत्व असेल, टापटिप्पणा असेल, त्यानंतर त्याची तो ज्या पदावरती या ठिकाणी रुजू होण्यासाठी किंवा जॉईन होण्यासाठी इच्छुक आहे, इंटरव्ह्यूकरिता ज्या वर्गासाठी आलेला आहे त्या पदाविषयी त्याची कर्तव्यनिष्ठा कशी आहे, पर्यावरणाची त्याला जाणीव किती आहे किंवा सामाजिकतेचं भान त्याला किती आहे, या 3 गोष्टींच्या आधारे या ठिकाणी 5 गुण त्याला देता येणार आहे. त्यानंतर दुसरे जे 5 गुण आहेत ते दिलेलं आहे त्यांना जे काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा इतिहास असेल, त्यातल्या त्यात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ज्या काही समस्या आहेत सध्याच्या घडीला ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा असेल किंवा इतर जो काही मुद्दे असतील दहशतवाद वगैरे त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी बोलावं लागणार आहे मुलाखतीमध्ये. त्यानंतर उमेदवाराला जे आहे विषय ज्ञान किती आहे म्हणजे त्याची निवड ज्या विषयासाठी झालेली आहे किंवा ज्या वर्गासाठी झालेली आहे त्या वर्गामधल्या अभ्यासक्रमासंदर्भामध्ये त्याला विषय ज्ञान नेमका किती आहे तो देखील आपल्याला तपासून बघावा लागणार आहे. आपल्याला म्हणजे जो काही संस्थाचालक असेल किंवा त्यांनी जी काही कमिटी स्थापन केलेली आहे मुलाखतीकरिता ती समिती या ठिकाणी अशा प्रकारचं ज्ञान त्याचं चेक करेल. त्यामध्ये शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान, त्यानंतर चिकित्सक ज्ञान आणि उपयोजन क्षमता म्हणजे ॲप्लिकेशन ॲबिलिटी म्हणजे फक्त कागदोपत्री तो उमेदवार जे आहे या ठिकाणी तो विषय ज्ञान ग्रहण करून बसलेला आहे की त्याला त्याच्या मनामध्ये काही क्रिएटिव्हिटीज देखील या ठिकाणी आहे, तो कशा प्रकारे याचा उपयोग करू शकतो त्या गोष्टीला देखील या ठिकाणी 10 गुण देलेले आहे कारण विषय ज्ञान हा म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर उमेदवाराचं पाठ निरीक्षण करायचं आहे म्हणजे वरचे 20 गुण हे इंटरव्ह्यूसाठी आहे आणि 10 गुण हे पाठाकरिता देण्यात आलेले आहे म्हणजे ॲक्च्युअल त्याला डेमो द्यावा लागणार आहे. ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांना डेमो द्यावा लागेल. आता डेमोच्या संदर्भामध्ये काही उमेदवार या ठिकाणी प्रश्न विचारतात की सर डेमो ह्या तो जो संस्था अध्यक्ष आहे किंवा त्यांची जी टीम आहे ते स्वतः सांगतात की या वर्गाचं घ्या, या विषयाचं घ्या की आपण स्वतः तयार करायचं. तर बघा 1ली ते 5वी या वर्गाकरिता ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी प्रत्येक वर्गाचा एक डेमो या ठिकाणी रेडी ठेवायचा आहे. तुमच्या आवडीचा विषय घेतला तरी चालतं. बऱ्याच वेळा जे आहे संबंधित अधिकारी हे अभियोग्यताधारकांच्या मनावर डेमो घ्यायला त्यांना अलाउ करतात. कधीकधी एमर्जन्सीमध्ये असंही होऊन जातं की ते सांगतात की 4थीचा घ्या, विज्ञान घ्या किंवा मराठी घ्या. तर मग त्यावेळेस आपल्याला त्या पद्धतीने प्रिपरेशन ठेवायची आहे. 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी किंवा या ठिकाणी 11वी 12वी या विषयाचं तेवढंसं टेन्शन नाही आहे कारण तुम्हाला माहिती असतं की तुमची निवड कोणत्या विषयासाठी झालेली आहे. ज्यांची निवड ज्या विषयासाठी झालेली आहे त्याने त्या विषयाची तयारी या ठिकाणी करायची आहे आणि शक्यतो तो टॉपिक निवडा. आता विचार करा की जूनपासून ते आत्तापर्यंत ऑगस्टपर्यंत आपल्या शाळेमध्ये किती सिलेबस झालेला असू शकतो एक अंदाज व्यक्त करा आणि त्या अंदाजाप्रमाणे आता कुठपर्यंत सिलेबस आलेला असेल तिथून पुढचा सिलेबसचा एखादा टॉपिक जर का घेतला तर ते जास्त बेटर राहणार आहे. 6वी ते 8वीला ज्यांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांनी पूर्णच्या पूर्ण 6वी 7वी आणि 8वी या तिन्ही वर्गाच्या आपल्या एकेका विषयाचा जर का एक डेमो रेडी ठेवला तर ते जास्त बेटर होईल म्हणजे आयत्या वेळी या लोकांची पंचायत होणार नाही. 9वी 10वी या वर्गासाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी दोन्ही वर्गाचे एक विषयाचं या ठिकाणी
आपला जो काही विषय असेल, ज्याचा मराठी असेल त्यांना मराठी, इंग्लिश असेल इंग्लिश, किंवा इतर विषयवाल्यांनी काय करायचं आहे, एक एक डेमो या ठिकाणी रेडी ठेवायचा आहे. आता त्यामध्ये नेमकं काय काय तपासलं जाणार आहे बघा, की पाठ नियोजनमध्ये किंवा पाठाचं निरीक्षणामध्ये पाठाची पूर्वतयारी तुम्ही किती करून आलेला आहात, म्हणजे विषयानुरूप नियोजन असेल, वेळेचं नियोजन असेल, त्यातल्या त्यात पाठादरम्यान विषयाची मांडणी कशा प्रकारे करता, प्रस्तावना करता का नाही, विषयाची सांगडी कशी घालता, मुख्य विषयाकडे प्रवेश कधी करता, तो देखील या ठिकाणी तपासावं. त्यानंतर पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करता किंवा किती करता, जेवढी गरज आहे तेवढीच करता की अतिरिक्तही करू नये आणि फार कमीही करू नये. थोडंफार आपण जे आहे शैक्षणिक साहित्याचा वापर करावा, फलकलेखन व्यवस्थित असावं आपलं. त्याच्यानंतर जे शैक्षणिक तंत्रज्ञान आहे त्याचा देखील आपण व्यवस्थितपणाने वापर करायचा प्रयत्न करायचा असेल. एखादा लॅपटॉप असेल त्याचाही तुम्ही यूज करू शकता, किंवा प्रत्येक शाळेमध्ये जे आहे ओव्हरहेड प्रोजेक्टर वगैरे असतो त्याचा देखील जर का तुम्हाला उपयोग करता आला तर तेही करण्याचा प्रयत्न करा. किंवा आपल्या हातामध्ये असलेला जो मोबाईल आहे, मोबाईलच्या उपयोगानेही काही गोष्टी जर तुम्ही दाखवू शकत असाल तर तेही बेटर आहे, थोडंसं इम्प्रेसिव्ह ते वाटतं. त्यानंतर पाठामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांनी किती प्रतिसाद दिला, विद्यार्थी किती सहभाग झाले तुमच्या प्रश्न उत्तरामध्ये, आणि शेवटी जे काही तुम्ही शिकलेले आहात तर त्या शिकल्यामधून तुम्ही रिव्ह्यू किती वेळ सांगता, विद्यार्थ्यांचं उद्दिष्टनिहाय मूल्यमापन कसं करता, त्या सगळ्या बाबींवरती या ठिकाणी 10 गुण अवलंबून आहे. तर या 10 गुणांचं विभाजन अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. शक्यतो आता पाठ किती वेळाचा घ्यायचा आहे, तर फार जास्त वेळ पाठाला दिला जात नाही. काही ठिकाणी हा अर्धा तास दिला जातो, काही ठिकाणी हा 40 मिनिट दिला जातो. मी स्वतः बघितलेलं आहे, काही ठिकाणी फक्त 15 मिनिटांमध्येच या ठिकाणी पाठाचं नियोजन करायला लावलेलं आहे, म्हणजे 15 मिनिटच पाठ घ्यायला लावलेलं आहे. आता एखाद्या संस्थेमध्ये जर का 200 विद्यार्थी जर जात असतील आणि 200 विद्यार्थ्यांना जर 40 मिनिटांचा वेळ द्यायचा असेल तर साहजिक आहे महिने जे आहे फक्त त्यांचे डेमोज चालतील, असं होणार नाही. ज्या संस्थेमध्ये उमेदवार कमी आहेत त्या संस्थेमध्ये तुम्हाला जास्त वेळ मिळू शकतो डेमोकरिता, आणि ज्या संस्थेमध्ये उमेदवार जास्त आहे तर शक्यता अशी आहे की तुम्हाला वेळ देखील कमी मिळू शकतो. फक्त आता तुम्हाला जेवढाही वेळ मिळेल तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचे जे काही निरीक्षक आहेत, पाठाचं निरीक्षण करण्यासाठी पाठीमागे बसलेले व्यक्ती, त्यांच्यावर कशा प्रकारे छाप पाडल्या जाऊ शकते ते तुम्ही आपल्या परीनं बघायचं आहे. आता समजा जर का 2 उमेदवारांचे गुण टाई झाले, म्हणजे 29 मार्क एकाला आणि दुसऱ्यालाही 29 मार्क जर का मिळत असेल तर अशा वेळेस निवड कोणाची करायची आहे, तर त्यामध्ये नियम असा टाकण्यात आलेला आहे, दोन्हीपैकी पहिल्या प्राधान्यताला द्यावं जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे. आता दुसरा सांगितलं की समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल तर मग काय करायचं आहे, तर वयाने जो उमेदवार ज्येष्ठ असेल, म्हणजे वयाने मोठा असलेला उमेदवाराला घ्यायचा आहे, आणि वयाने मोठा असलेला उमेदवार जरी दोन्हीच्या दोन्ही असतील तर मग जे आहे त्यांची शैक्षणिक पात्रता ज्याची जास्त आहे त्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. अशी ही SOPची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. याचा फायदा सरळ आपल्या अभियोग्यताधारकांना होणार आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण फार जास्त चिंता करू नका. आणि जर का काही गैरव्यवहार होताना आपल्याला आढळलं, आपल्याला अशा काही गोष्टी या ठिकाणी निदर्शनास आल्या जे की या भरतीच्या संदर्भामध्ये नको व्हायला हव्या, म्हणजे गुणवत्ता कुठेतरी डावलली जाते, तर निश्चितपणाने तुम्ही त्या बाबतीत नोंद घ्या, त्याची या ठिकाणी तक्रार करू शकता, किंवा त्याचं जे काही पुरावा आहे तो अगोदर पुरावा घ्या आणि पुराव्यासह या ठिकाणी आयुक्त कार्यालय असेल किंवा जे काही ईमेल ID आपल्याला दिलेला आहे त्या ईमेल IDवरती आपण रीतसर पद्धतीने तक्रार देखील करू शकता. फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि गुणवत्तेला प्राधान्य द्या. आणि दुसरी गोष्ट जी आहे ना, की जे सर्रासपणाने सर्वत्र बोलली जाते आहे की इंटरव्ह्यूमध्ये जे आहे बऱ्याच गोष्टींची डिमांड होते, तर मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की आपले अभियोग्यताधारक समजा एका जागेसाठी जर का 10 उमेदवार गेलेले असतील आणि 10 लोकांनी या ठिकाणी डिसाईड केलं की आम्ही गुणवत्तेशिवाय या संस्थाचालकाला काहीच देणार नाही, तर साहजिक आहे 10 पैकी एका उमेदवाराची निवड त्या संस्थाचालकाला करावीच लागणार आहे. त्यामध्ये चूक आपली देखील असते. आपणच जे आहे आपला नंबर लागावा म्हणून त्यांना जे आहे फुल ना फुलाची पाकळी काहीतरी देऊ करतो आणि त्यामुळे इतरांचं देखील नुकसान होतं. म्हणून मी माझ्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की कुणीही जे आहे संस्थाचालकांच्या इतर डिमांड्स पूर्ण न करता त्यांना फक्त गुणवत्ता द्या. यावेळेस आपण जे आहे गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्याकरिता प्रयत्न करूया. पुढे ज्या गोष्टी यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे त्या तर जनरलच आहे, की जसं इथे हा जो पॉईंट आहे की कोणत्याही व्यवस्थापनाला पदभरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज शुल्क किंवा फी वगैरे काहीच आकारता येणार नाही आहे. हां,
ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच उमेदवारांची एक अडचण आहे की संबंधित संस्थांना या ठिकाणी संपर्क करता येत नाही आहे. तर तुम्ही त्यांना संपर्क करू नका. इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की संस्था तुम्हाला स्वतःला संपर्क करेल. ईमेलच्या माध्यमातून, फोन कॉलच्या माध्यमातून तुम्हाला संपर्क करेल आणि त्यानंतर तुमचा डेमो होणार आहे. आणि एकदा निवड झाली की मग जे आहे तुम्हाला ते त्या पद्धतीने कळवणार आहे. आणि कळवून फक्त जनरलीच नाही सांगणार, तर तुम्हाला जे रजिस्टर पोस्ट आहे त्याद्वारे तुमच्या घरी जॉईनिंग लेटर देखील देणार आहे, जेणेकरून त्यांच्याकडे देखील ऑफिशियल रेकॉर्ड असावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे संपूर्ण प्रक्रिया आहे, मुलाखतीची असेल किंवा डेमोची असेल, ही संपूर्ण प्रक्रिया त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करावी लागणार आहे. म्हणजे त्या सर्वांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करणं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण यावेळेस निश्चितपणाने पारदर्शी शिक्षक भरती होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आता जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्या संदर्भामध्ये ती थोडक्यामध्ये सांगूया, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे ऑलरेडी थोडासा लांबलेला आहे, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी या सांगाव्याच लागतात, जेणेकरून भविष्यामध्ये ही आपल्या चुका होऊ नये किंवा आताही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्या हातून चुका होऊ नये. बघा, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी जी काही शिफारसपात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे 12/2/2023 पूर्वीची असावी. फक्त CTT 2022वाल्यांना यामध्ये अलाउ केलेला आहे. त्यानंतर उमेदवारांची जी शैक्षणिक पात्रता आहे ती पात्रता त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हे 4 GR आहेत, या GRनुसार नमूद करावी. त्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांमधील उच्च माध्यमिक स्तरावर 11वी-12वी पदासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावा. माध्यमिक म्हणजे 9वी-10वीसाठी उमेदवार पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणीत असावा लागतो. 1ली ते 5वी, 6वी ते 8वी यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारचा जो अधिनियम आहे 2009चा, त्यानुसार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये नमूद केलेला आहे. आणि त्यामध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या बघा खाली दिल्या आहे. 1ली ते 5वीकरिता 12वीला 45% गुण ओपनला आणि जे आरक्षणामध्ये आहेत त्यांना 40%. त्यानंतर DED असावं, DLED असावं किंवा DTED असावं. त्यातल्या त्यात TET किंवा CTTचा पेपर 1 पास असावा. त्यामध्ये खुल्या गटासाठी 60 आणि आरक्षित प्रवर्गासाठी 55% आणि माजी सैनिकांसाठी 45% गुण. दिव्यांगांना देखील 5% रिझर्वेशन आहे, त्यामध्ये सूट आहे. 6वी ते 8वीसाठी DED ही चालतं, BED ही चालतं. त्यानंतर BSc BED ही पण चालतं. त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की जे काही शैक्षणिक अर्हता आहे संबंधित विषय गटामध्ये पदवीला 45% गुण असावे, हे ओपनवाल्यांसाठी. आणि जे आरक्षित प्रवर्ग आहे त्यांना 40% गुण त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्यातल्या त्यात TET पेपर 2 आणि CTT पेपर 2 तो देखील संबंधित विषय गटामध्ये असायला पाहिजे. आणि खुल्या प्रवर्गासाठी सेम तीच कंडिशन आहे, दिव्यांगांसाठी किंवा माजी सैनिकांसाठी 45%. आता माध्यम कोणतं आहे तर शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षा, पदवी, व्यावसायिक अर्हता ज्या माध्यमातून शिक्षण घेतले असेल त्या माध्यमासाठी उमेदवार पात्र असणार आहे. 9वी-10वीसाठी देखील सेम तीच पात्रता आहे, जे की संबंधित विषय गटामधील पदवी असायला पाहिजे. BED असायला पाहिजे किंवा BPED असायला पाहिजे किंवा BLED असायला पाहिजे. त्याचं देखील माध्यमाचं पॉईंट सेम तोच आहे. 11वी-12वीचं देखील सेम त्याच गोष्टी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2 विषय मिळून 1 पूर्णवेळ पदाची शैक्षणिक पात्रता देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि उमेदवारांची जी वयोमर्यादा आहे त्यामध्ये एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की 9वी-12वी या वर्गाकरिता खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पदांकरिता उमेदवारांची वयोमर्यादा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती ज्या 1981मध्ये 9 नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये किमान 18 वर्षापेक्षा कमी नसावं. म्हणजे त्याला हायेस्ट मर्यादा नाही आहे 9वी ते 12वीकरिता खाजगीमध्ये, परंतु 1ली ते 8वीकरिता त्याला मर्यादा आहे. जर उमेदवार हा खुल्या गटामध्ये असेल तर सध्या त्याला कोरोनामुळे 2 वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे, म्हणजे 40 वर्ष. आणि जर आरक्षित प्रवर्गाचा असेल तर 45, म्हणजे 43 अधिक 2 अशी त्याला सूट या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे जे वय आहे तो कधीचं ग्राह्य धरलं जाणार आहे 16/10/2023. आणि प्रत्येक निवड झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी जेवढेही प्रकरणं आहेत न्यायालयामध्ये सध्याच्या घडीला पेंडिंग, त्या न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहूनच या ठिकाणी जे आहे नियुक्ती स्वीकारावी लागणार आहे. तर या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी नमूद केलेल्या सर्वच्या सर्व नवीन डॉक्युमेंटचे
सर्वच्या सर्व जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी घेऊन जावे आणि आपल्या मनामध्ये या ठिकाणी पॉझिटिव्हिटी ठेवून सर्व काही फक्त गुणवत्तेच्या आधारावरच होईल आणि आपली निवड निश्चित होईल या ॲटिट्यूडने जावे. तुम्हा सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या इंटरव्ह्यूकरिता आणि डेमोकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.